मी तुम्हाला आत्ताच बोललो मागच्या व्हिडिओमध्ये की आपला मक्का पडून गेला होता, गहू पण पडालेला होता. गहू जसा तसा पडलेला आहे, गहू तर काही उठला नाही. पण हा बघा, हा मक्का कसा पडलेला आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. आणि तो पडून सनी असा बघा व्यवस्थित, आणि तो असा उठलेला आहे, म्हणजे असा खालून असा उठलेला आहे तो. तर मंडळी, हा मक्का जर का उठू शकतो तर विचार करा तुम्ही, माणसाने कसून जायचे नाही. कारण कसं आहे, नैसर्गिक आपत्ती चालू असते, ती देवाच्या हातात असते, ते आपल्या हातात नसते. परंतु त्याला बुट्टे लागलेले आहे, आता मक्कीचे कणस लागलेले आहे. पण जे पहिलेसारखं उत्पन्न येणार होतं ते तर काही येणारच नाही. 50% घट बसेलच. पण तरी पण आपण खंबीर आहे. शेतकरी हा कायम संकटांना तोंड देत असतो. आणि शेतकरी भावांनो, असं खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. देव या वेळेस नाही, पण निसर्ग पुढच्या वेळेस आपली नक्की साथ देईल, आणि देव आपल्याला भरभरून असं उत्पन्न देईल. आता बघू शकता तुम्ही, बघा, शिकायला भेटलं का नाही मित्रमंडळी? तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपल्यासाठी काहीतरी दुसरं कंटेंट आणू. पण हे जे होतं ह्या व्हिडिओमध्ये, हे शिकण्यासारखं होतं, आणि हे माझ्या स्वतःचं शेतातलं उदाहरण आहे. मी लोकांचं उदाहरण देत नाही आहे, तरी तुम्ही बघू शकता. आणि हा मी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कानादेश.